फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। आज कायरोच्या टिफिनसाठी मी डोसा बनवला होता। त्याच्या स्कूलमध्ये स्ट्रॉबेरी डे सेलिब्रेशन होतं, त्यामुळे त्याला रेडी केलं, स्कूलला पाठवलं। आज मला काहीही काम करायची इच्छा होत नव्हती। असं वाटत होतं ब्लँकेट घेऊन फक्त दिवसभर झोपून राहावं, अजिबात पाण्यात हात नको घालायला। थंडी इतकी पडायला लागली ना की आठवड्यातून 1-2 दिवस असं वाटणं साहजिकच झालंय आता। सिंपल अशी खिचडी बनवली। कायरवी स्कूलमधनं येऊन आज जेवायच्या मूडमध्ये अजिबात नव्हता, त्याला फक्त TV बघायचा होता। तो मला बोलत होता वेगळं काहीतरी खायचंय, कारण लेकरांना पण तेच तेच खाऊन फार कंटाळा येऊन जातो। मग त्याचं फेवरेट त्याला जॅम चपाती दिलं आणि मी भांडी वगैरे धुवून घेतली। स्वयंपाक कितीही कमी केला तर भांडी मात्र अजिबात कमी होत नाही, तितकीच भांडी असतात। जेवण वगैरे करून किचन सगळं आवरून घेतलं आणि निवांत अशी झोप घेतली, कारण झोपेची फार गरज होती, कारण ह्या दिवसांमध्ये खूप झोप येते। संध्याकाळी फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला। कायरोचं चालू होतं दुपारपासून की वेगळं काहीतरी खायचं आहे, वेगळं काहीतरी खायचं आहे। मग त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी बर्गर ऑर्डर केलं होतं। त्यांनी छान त्याचं बर्गर खाल्लं आणि माझं बर्गर खाताना मात्र पूर्ण डोळा माझ्या बर्गरवरच होता त्याचा। माझ्यासोबत शेअर करून खा असं तो मला सांगत होता। माझंही बर्गर त्यांनी खाल्लं। अभ्यासाला बसायचं म्हणून अशी काही मस्ती त्याची चालू होती। टेबल खाली जाऊन लपून बसला होता। अभ्यास करायचा नव्हता त्याला आज, पण केला त्याने अभ्यास, कारण रोजचीच त्याची ती सवय लावली मी त्याला अभ्यासाची। रात्रीच्या जेवणासाठी आम्ही तर फ्राईड राईस बनवला होता, पण कायरो मात्र फ्राईड राईस नाही खात, म्हणून त्याला मी गरम गरम चपाती आणि अंड्याची पोळी बनवली होती। तर असा होता आमचा आजचा दिवस। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।